ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्किट ब्रेकर बघणार आहे. तर पहिला म्हणजे आपल्याला सर्किट ब्रेकर काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके. तर सर्किट ब्रेकरला आपण MCB सुद्धा म्हणतो, म्हणजेच मिनिएचर सर्किट ब्रेकर. ठीक आहे. तर आपण जर प्रोटेक्शन इक्विपमेंटमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जर एखादं इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन असेल तर त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रोटेक्शन यूज करायचं असेल तर आपण फ्यूज यूज करतो आणि फ्यूज नंतरचा जो पार्ट येतो तो आहे सर्किट ब्रेकर. ओके. तर बघू आपण आता सर्किट ब्रेकर कसं वर्क होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर ही डायग्रॅम जी आहे ती सर्किट ब्रेकरची डायग्रॅम आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं एक स्विच दिसतो. ओके. आणि तो स्विच आपल्याला ऑन आणखीन ऑफ करता येतो. ओके. आता बेसिक सर्किट ब्रेकर म्हणजे काय. ठीक आहे. तर सर्किट ब्रेकर म्हणजेच काय बघा, द MCB or circuit breaker is an automatically operated electrical switch designed to produce an electrical circuit from damage caused by excess current, typically resulting from an overload or short circuit. ओके. तर म्हणजेच काय की याच्यामध्ये आपल्याला जर ओव्हरलोड करंट असेल किंवा शॉर्ट सर्किट झालं असेल, मग ओव्हरलोड करंट असेल किंवा शॉर्ट सर्किट असेल, शॉर्ट सर्किटमध्ये सुद्धा काय होणार आहे की करंट एक्सेसिव्ह पास होणार आहे. ओके. तर ओव्हरलोड कंडिशनमध्ये आणखीन शॉर्ट सर्किट कंडिशनमध्ये हा सर्किट ब्रेकर काय होतो, ट्रिप होतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, इट्स बेसिक फंक्शन इज टू इंटरप्ट करंट फ्लो आफ्टर फॉल्ट इज डिटेक्टेड. म्हणजे ज्यावेळी फॉल्ट डिटेक्ट होणार त्यावेळी काय होणार, करंटचं काय करणार, तो इंटरप्शन करणार. म्हणजेच करंट फ्लो होणार आहे त्याच्यामध्ये इंटरप्शन करणार, म्हणजे करंट कट करणार आणि सर्किट किंवा आपलं जे काही इक्विपमेंट आहे ते काय करणार, तिथं प्रोटेक्ट करणार. ओके. म्हणजेच जर आपण फ्यूजसारखं जर बघितलं तर फ्यूजमध्ये काय होतं की एकदा फ्यूज गेली तर आपल्याला परत त्याची वायर बदलावी लागते, इथं ती बदलावी लागत नाही. ओके. हा सिम्पली स्विच जो आहे तो काय होतो, ट्रिप होतो. तर हे फंक्शन आहे सर्किट ब्रेकर और MCBचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर याच्यामध्ये काय केलेलं आहे की एक बॉडी आहे, मोल्डिंग आहे, त्या मोल्डिंगमध्ये सगळे पार्ट जे काय ते इन्स्टॉल केलेले आहेत. ओके. तर इथं ही जी दिसतं ही त्याला काय म्हणतो आपण, मोल्डिंग किंवा बॉडी म्हणतो. ओके. आता त्याच्या आतमध्ये कन्स्ट्रक्शन बघितलं तर पहिलं जे आहे ते इथं आपल्याला वर इनकमिंग टर्मिनल दिसतं. ओके. तर या इनकमिंग टर्मिनलमध्ये आपल्याला काय करतो आपण, सप्लाय देतो. त्याच्यानंतर दुसरा आहे इथं आर्क शूट आहे, जे आर्क आलेली आहे ती आर्क आपल्याला काय करायची आहे, इथून रिमूव्ह करण्यासाठी आर्क शूट यूज केलेला आहे. नेक्स्ट जर बघितलं आपण तर इथं बाय मेटल स्ट्रीप आहे. बाय मेटल स्ट्रीपमध्ये जर आपण बघितलं तर ही एक 2 मेटलचं आपल्याला एक स्ट्रीप केलेली असते. त्याचं फंक्शन जे आहे ते आपल्याला थर्मल ओव्हरलोडिंगसाठी यूज करतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक कॉईल दिसते. तर इथं हॅमर इफेक्ट आहे, त्याच्यासाठी आपण मॅग्नेटिक कॉईल यूज करतो. म्हणजे सडनली जर शॉर्ट सर्किट झालं असेल तर आपण काय करतो, मॅग्नेटिक कॉईल थ्रू सर्किट ट्रिप करतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जर बघितला आपण तर याच्यामध्ये आपल्याला पुढं आपल्याला कॉपर ब्रेड दिसतं. म्हणजे याच्यामधून आपल्याला सप्लाय घेतलेला असतो, तो सप्लाय आपण तिकडं पाठवत असतो. आणि पुढचा पार्ट आहे ऑन ऑफ स्विच. म्हणजे सर्किट ट्रिप झाल्यानंतर ऑफ होतो स्विच, तो पुन्हा ऑन करण्यासाठी आपल्याला इथं ऑन ऑफ स्विच दिलेला आहे. तर या पद्धतीनं हे याचं कन्स्ट्रक्शन आहे. याच्यामध्ये हे वेगवेगळे पार्ट आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये वर्किंग बघूया. जर आपण बघितलं तर हा आपल्याला काय करतो आपण, हा सेफ्टीसाठी आपण यूज करत असतो. याच्यामध्ये अबनॉर्मल कंडिशनमध्ये आपल्याला काय होतो, तो स्विच आपोआप ट्रिप होतो आणि नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं, तो स्विच चालू राहतो. ओके. तर आता आपण सप्लाय दिलेला आहे. जर सप्लाय बघितला तर इथून हा सप्लाय टर्मिनलला येतो, इथून हा सप्लाय जातो. इथं ज्यावेळी ऑफ कंडिशन असते त्यावेळी काय होतं की ऑफ कंडिशनमध्ये करंट आपला तिथंपर्यंत थांबतो. ज्यावेळी ऑन करतो आपण त्यावेळी काय होतं, इथून हा करंट हा असा सगळा सप्लाय होत आपल्याला खाली खालचं जे काय आउटगोईंग टर्मिनल आहे त्या टर्मिनलला मिळत असतो. म्हणजे मॅग्नेटिक कॉईल थ्रू आपल्याला काय होतो, तो करंट खाली मिळत असतो.
जर इथं बघितलं आपण तर इनपुट करंट जो आहे तो टर्मिनलमधून येतो, त्याच्यानंतर मॅग्नेटिक कॉईलमधून हा करंट बाय मेटॅलिक स्ट्रीप थ्रू आउटगोईंग जे काही पॉईंट आहे त्या टर्मिनलला आपल्याला हा करंट पास होतो. ओके, आता आपण याच्यामध्ये नॉर्मल आणि अबनॉर्मल कंडिशन चेक करणार आहे. आता समजा करंट वाढायला लागलेला आहे, इथं आपण बघितलं करंट असा इन्क्रीज व्हायला लागलेला आहे. तर ज्यावेळी करंट इन्क्रीज होत जातो त्यावेळी इथं एक लॉक मेकॅनिझम असतं. ओके, तर इथं जे दाखवलेलं आहे लॉक रिलीज अँड ट्रिप्स हे मेकॅनिझम आहे, हे ऑपरेट होतं आणि हा स्विच काय होतो ऑफ होतो. तर आता आपण बघू करंट हळूहळू वाढायला लागलेला आहे. आता करंट वाढलेला आहे बघा. करंट वाढल्यानंतर ज्यावेळी त्याच्यामध्ये स्पार्क होतो, स्पार्क झाल्यानंतर काय होणार आहे की आर्क तयार होते. ओके, म्हणजेच आपण जर वीज बघितली तर वीज ज्यावेळी पडत असते त्यावेळी जी काही लाईन आपल्याला जी आकाशामध्ये दिसते त्याला काय म्हणतो आपण आर्क म्हणतो. ओके, तर तशीच एक छोट्या प्रमाणात एक आर्क तयार होत असते आणि ती आर्क आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी इथं आपण आर्क शूट यूज करत असतो. ओके, तर हे आहे आर्क शूट. आर्क शूटचं फंक्शन काय, टू रिमूव्ह आर्क. ओके, आर्क म्हणजे सांगितलेलं आहे तुम्हाला, ज्यावेळी आपल्याला एखादं स्पार्किंग होत असतं आणि स्पार्किंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी काय लाईट दिसत असते आणि जे काय त्याच्यामधून करंट फ्लो होत असतो त्या लाईटला किंवा त्या फॉर्मेशनला काय म्हणतो आपण आर्क म्हणतो. आता हे आर्क कसं तयार होते काय होते हे तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला स्विचगिअर अँड प्रोटेक्शन या सब्जेक्टमध्ये समजलं जाईल. आता फक्त आपण एवढं लक्षात ठेवायचं की आर्क जी स्पार्किंग झाल्यामुळे जी काय आर्क तयार होते ती आर्क रिमूव्ह करण्याचं काम काय करतं, आर्क शूट तयार करत असतं. ओके, आता इथं करंट वाढलेला आहे बघा. इथं जर हा ॲरो जर बघितला तुम्ही तर हा करंट इन्क्रीज झालेला आहे. तर तो करंट हळूहळू इन्क्रीज झालेला आहे. करंट इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं आहे आपण बघू की तो MCB आहे तो काय व्हायला पाहिजे, ट्रिप व्हायला पाहिजे. आता करंट एक्सेसिव्ह झालेला आहे. आता इथं जी काय बाय मेटल स्ट्रीप आहे, ओके, तर ही बाय मेटल स्ट्रीप काय होते, दोन मेटलची बनलेली असते. त्याच्यातला एकाचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो आणि एकाचा मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. मग जादा करंट गेल्यामुळे काय होणार आहे की ती बाय मेटल स्ट्रीप काय होणार आहे, हीट होणार आहे आणि हीट झाल्यामुळे ती बाय मेटल स्ट्रीप काय होते, बेंड होते. आणि ज्यावेळी ती स्ट्रीप बेंड होते त्यावेळी हे जे काही लॉक मेकॅनिझम आहे याला टच होते आणि MCB काय होतो, ट्रिप होतो. बघू आपण काय होतं. हे बघा इथं आता दाखवलेलं आहे MCB ट्रिप झालेला आहे. आता हे बघा हे बाय मेटल स्ट्रीप वर्किंग होते. ही बाय मेटल स्ट्रीप अप साईडला आपल्याला काय होते, वर्क झालेली दिसते आणि स्विच ऑफ होतो. हे बघा. ओके, तर या पद्धतीनं काय होतं की त्याचं वर्किंग होत असतं. ओके, MCBचे जर टाईप बघितले आपण तर त्याच्यामध्ये MCB टाईप B, टाईप C, टाईप D असे MCBचे टाईप असतात. जे काय आपण करंट जे आहे त्या करंटच्या इन्स्टंटेनियस करंट ट्रिपिंग जे काय रेटिंग असतं त्या रेटिंगनुसार त्याचे टाईप पडलेले आहेत. ओके, तर याच्यामध्ये आपण टाईप B बघू. जर टाईप B जर बघितला तर याच्यामध्ये हा इन्स्टंटेनियस काय होतो, हा MCB ट्रिप होतो. ओके, म्हणजेच जे काही इन्स्टंटेनियस करंट जो आहे त्याच्या 3 किंवा 5 टाईम्स त्याच्या रेटेड करंट जर गेला तर काय होणार आहे, हा ट्रिप होणार आहे. म्हणजे B टाईपला काय असतं, 3 ते 5 टाईम्स जास्त ज्यावेळी करंट फ्लो होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, तो ट्रिप होणार आहे. समजा आपला रेटेड करंट 5 एम्पियर आहे तर 5 एम्पियरच्या 3 टाईम्स ते 5 टाईम म्हणजे 15 एम्पियर टू 25 एम्पियर ज्यावेळी करंट याच्यामधून पास होणार त्यावेळी काय होणार, हा MCB ट्रिप होणार. हा झाला B टाईप. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे C टाईप. C टाईपमध्ये काय केलं जातं, 5 to 10 टाईम्स. म्हणजे समजा आपला 5 एम्पियर करंट जर असेल तर 5 to 10 म्हणजेच काय 25 to 50 एम्पियर करंट ज्यावेळी पास होईल त्यावेळी तो काय होणार आहे, MCB ट्रिप होणार आहे. ओके, तर हा झाला C टाईप. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो आहे आपला D टाईप. तर इथं आता आपला D टाईप आहे. जर D टाईप बघितलं तर याच्यामध्ये जे काही करंट आहे तो 10 to 20 टाईम्स करंट आपल्याला पास व्हायला लागतो. रेटेड करंट जो काय आहे त्याच्या 10 to 20 टाईम्स आपल्याला 25 टाईम्स जास्त करंट लागतो त्यावेळी तो काय होतो, MCB ट्रिप होतो. ओके, तर हे झाले MCBचे टाईप्स. ओके, तर आता
आपण MCB बघितलेलं आहे, त्याचं वर्किंग बघितलेलं आहे, कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट आहेत ते सुद्धा बघितलेलं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यावर आपल्याला एक 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ड्रॉ अँड एक्सप्लेन द वर्किंग ऑफ MCB. ओके, त्याची सर्किट डायग्राम तुम्हाला मी त्याचं JPG फाईल फोटो काढून तुम्हाला सर्किट डायग्राम पाठवतो आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड करतो. ओके, तर आता आपल्याला फक्त याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असायला पाहिजे की MCBमध्ये कोणकोणते कंपोनंट असतात. ओके, प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन काय आहे, आणखीन पूर्ण MCB कसा वर्क होतो. ओके, MCB वर्किंगमध्ये आपल्याला 2 इफेक्ट आहेत. एक आहे हॅमर इफेक्ट आणि दुसरा आहे बायमेटल किंवा थर्मल इफेक्ट. ओके, हॅमर इफेक्ट कधी होतो, ज्यावेळी पूर्ण शॉर्ट सर्किट होतं. पूर्ण शॉर्ट सर्किट झाल्यानंतर काय होतं, हॅमर इफेक्ट होतो. आणि ओव्हर करंट झाल्यानंतर काय होतं की थर्मल इफेक्ट होतो. ओके, थर्मल इफेक्ट आपण बायमेटॅलिक स्ट्रीप बघितलेली आहे, त्या बायमेटॅलिक स्ट्रीप थ्रू थर्मल इफेक्ट होतो. आणि हॅमर इफेक्ट कधी होतो, ज्यावेळी शॉर्ट सर्किट होतं त्यावेळी हॅमर इफेक्ट होतो. ओके, तर हे झालं MCBचे इफेक्ट. त्याच्यानंतर आता ॲडव्हान्टेजेस जर आपण बघायचं झालं, ॲडव्हान्टेजेस ओव्हर फ्यूज. आता फ्यूजसुद्धा प्रोटेक्शन डिव्हाइस आहे, MCBसुद्धा प्रोटेक्शनसाठीच डिव्हाइस आहे. तर ॲडव्हान्टेजेस MCBचं काय असणार आहे, जर समजा शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हर करंट जर पास झाला तर फ्यूजमध्ये जर बघितलं तर फ्यूजमध्ये जे काय फ्युजिंग इलेमेंट असतो, म्हणजे जी तार असते ती तार काय होते, कट होते, मेल्ट होते. आणि त्यावेळी आपल्याला पुन्हा काय करावं लागतं, ती फ्युजिंग वायर किंवा फ्युजिंग इलेमेंट आपल्याला रिप्लेस करावं लागतं. MCBमध्ये तसं होत नाही. MCBमध्ये काय होतं, सिम्पली काय होतं, तो स्विच ॲटोमॅटिकली ऑफ होतो. स्विच ऑफ झाला की आपण समजायचं की कुठंतरी फॉल्ट क्रिएट झालेला आहे किंवा ओव्हर करंट झालेला आहे. तो काय असेल तो रेक्टिफाय करायचा आणि परत स्विच चालू केला तर तुम्हाला काय होणार, पुन्हा सर्किट आपलं कंटिन्युअस स्टार्ट होणार. ओके, तर हे झालं ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस जर बघायचं झालं तर याच्यामध्ये मेन डिसॲडव्हान्टेजेस जर बघितलं तर फ्यूजशी जर आपण जर कम्पेअर केलं तर फ्यूजचं जे काय कॉस्ट आहे ती आणि MCBची कॉस्ट जर बघितली तर याच्यामध्ये MCBची कॉस्ट काय आहे, जास्त आहे. ओके, ॲडव्हान्टेजेस एक आहे, डिसॲडव्हान्टेजेससुद्धा एक आहे. ओके, फ्यूज ॲडव्हान्टेजेस MCBचं काय आहे, नीड नॉट टू बी रिप्लेस फॉर मल्टिपल ब्रेकिंग और मल्टिपल ओव्हर करंट और शॉर्ट सर्किट कंडिशन. ओके, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला बदलावं लागत नाही. ओके, डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, प्राईस इज हायर दॅन फ्यूज. ओके, प्राईस काय आहे त्याची जास्त आहे. ठीक आहे, तर हे झालं त्याचं ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. तर हे आपलं लेक्चर आजचं MCBवर होतं. तर इथं आपलं लेक्चर स्टॉप होतं.